कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय सांगता तुम्ही? हे हे कधी झालंय? आजच त्या हळदी कुंकवात असताना त्या माणसांनी विशाखा मॅमच्या घरावर कब्जा केला। मला तर विश्वासच बसत नाही। गोष्टी एवढ्या हाताबाहेर गेल्यात, पण विशाखा मावशीने एकदाही मदत का नाही मागितली आपल्याकडे? अहो, कदाचित त्यांना अवघड गेलं असेल। नाही म्हणजे असं पैशांची मदत मागणं कोणाला आवडेल? त्यात आईंना जर कळलं असतं ना तर त्या नाराज झाल्या असत्या। नाही, मी समजू शकतो, पण ॲटलीस्ट अखिलला तरी सांगायला होतं ना। अखिल जावई आहे त्यांचं। अखिलने डिरेक्टली मला किंवा दादाला सांगितलं असतं, आईपर्यंत ही गोष्ट पोचण्याचा प्रश्नच येत नाही। अहो, ते इतकं सोपं नाही आहे आकाशराव। आता माझेच आई बाबा घ्या, त्यांना जर पैशांची अडचण असेल ना तर ते वाटेल ते सहन करतील, पण तुमच्याकडे मदत नाही मागणार। आणि आपल्या जावयाकडून अशी पैशांची मदत घेणं आताही आपल्याकडे थोडं लाजिरवाणी गोष्ट समजली जाते। हो, काय बोलताय तुम्ही? एनिवे, आपल्याला विशाखा मावशीची मदत तर केलीच पाहिजे, पण बिझनेस अकाउंटमध्ये असे अचानक 50 लाख रुपये काढणं हे बरोबर नाही वाटत आहे मला। मी काय म्हणते, विशाखा मॅमला पैसे द्यायलाच पाहिजे असं कुठे गरजेचं आहे का? म्हणजे तुम्ही एकदा त्या वसुली करणाऱ्या माणसांशी बोललात तर, जर तुम्ही स्वतः गॅरंटी घेऊन त्यांच्याशी बोललात ना तर कदाचित ते त्यांना मुदत वाढवून देतील। नाही म्हणजे कसं आहे, लोक तुम्हाला ओळखतात, तुमच्या नावावर एवढं तर नक्कीच होऊ शकतं ना। त्यामुळे काय होईल, विशाखा मॅमच्या डोक्यावरचं छप्पर तरी नाही जाणार आणि त्यांना पैसे परत करायला वेळ मिळेल। गुड आयडिया, आपण असंच करूया। मी एक काम करतो, मी विशाखा मावशी सोबत त्यांच्या घरी जातो आणि त्या माणसांची त्याच्यात बोलून घेतो। ओके? मी पण येते ना। तुम्ही कशाला? मी जाऊन येतो ना। असं कसं? प्लीज मला येऊ द्यात ना सोबत। असंही तुम्ही म्हणता ना की आपण एक युनिट आहोत, प्लीज मला घेऊन चला। ठीक आहे, चला पण लवकर जाऊन या। चला। बाई किती वेळ लावणार आहे अजून? हिला माझ्या परिस्थितीचा सिरियसनेस आहे का नाही? मम्मा, तू कशाला ऐकलं तिचं? दुसरं काय करणार होते मी? तुझ्यावर रिलाय होऊन बघितलं ना, काय झालं? भोगतेय मी, त्याचीच फळं भोगतीये। तुला कळतंय का तनया? ते गुंड घरात येऊन बसलेत, कब्जा केला त्यांनी घरावर। त्यांनी घर ताब्यात घेतलं ना तर कुठे राहणार होत आम्ही? विशाखा, अगं काय म्हणजे तू अजून इथेच आहेस? नाही, मगाचपासून चाललं होतं ना तुझं, घाईये जाऊ देत, घाईये जाऊ देत। अगं हो, निघालेच होते, पण ना एकदम लक्षात आलं की तनयाला जरा एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली, म्हणून परत आले। थांबायचं असेल तर थांबा, माझी काही हरकत नाही। आश्चर्य वाटलं म्हणून विचारलं। नाही आई, मम्मा निघालीच आहे। हो, आणि काय झालं माहितीये का जयू? अगं गाडीची वाट बघत होतीस? हा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।